फुले आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच मूलभूत दिशा राहिली आहे आणि यापुढेही ती तशीच राहील याची मी आपल्या सर्वांना खात्री देते। बारामती माझी ताकद आहे। तुम्ही बारामतीकर माझी जीवाभावाची कुटुंबातली माणसं आहात आणि बारामती हे आपलं कुटुंब आहे आणि हीच भावना उराशी बाळगून मी सतत काम करत राहणार आहे। आदरणीय दादांनी बारामतीच्या विकासासाठी जे भक्कम पायाभूत मूलभूत काम उभारलं आहे त्यावरच बारामतीची प्रगतीचं मंदिर उभं झालेलं आहे। आपल्याला सगळ्याला माहित आहे की दादांच्या काळामध्ये जनाई शिरसाई योजना, निराडावा कालवा, पुरंदर उपसा सिंचन योजना, खडकवासला कालवा, त्यामुळे आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे। तसेच खडकवासला फुरसुंगी बोगदा व निराकरा नदी उपसा सिंचन योजना, त्यामुळे आपल्या तालुक्यातील 33 टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळणार असून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। दादांच्या काळातीलच जनजीवन मिशन अंतर्गत गावोगावी उभ्या राहत असलेल्या पाणी पुरवठा योजना, त्यामुळे बारामतीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न मार्गी लागणार आहे। आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये MIDC नव्याने आलेल्या नामांकित कंपन्यांमुळे तसेच जंक्शन येथे 1000 एकरावर निर्माण होणाऱ्या नवीन MIDC मुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पशुवैद्यकीय महाविद्यालय, 2 शासकीय महाविद्यालय, नर्सिंग विद्यालय, ग्रामीण रुग्णालय आणि दादांचा ड्रीम प्रोजेक्ट कॅन्सर हॉस्पिटल, तसेच शिवसृष्टी, बाबूजी नाईकवाडा, नवीन ST बस डेपो, क्रीडा संकुल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासिका, समाज कल्याण विभागाचे वसतिगृह, रेशीम कोश केंद्र, कन्हेरी वन उद्यान, विविध शासकीय विभागाच्या व कोर्टाच्या आधुनिक आणि दर्जेदार इमारती, बारामती फलटण रेल्वे मार्ग, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, शेतकरी मॉल, मॉडेल स्कूल, मॉडेल PSC या सर्व अशा अनेक विकासांची पेरणी दम लागावा लागेल अशा प्रकारची कामगिरी आदरणीय दादांनीच केली आहे। आदरणीय दादांनी पेरलेल्या विकासाच्या या बीजाचं आता अंकुरित झाली आहेत, ती विकासाच्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित होत आहेत आणि या वृक्षाच्या सावलीत प्रत्येक बारामतीचा नागरिक आनंदी, सुखी आणि समाधानी व सुरक्षित राहील, हे माझं आपल्या सर्वांना वचन आहे। दादांनी बारामतीला ज्या उंचीवर नेलं, जी प्रतिष्ठा दिली, जो मान बारामतीचा संपूर्ण राज्यात आणि देशात मिळवून दिला, तोच आपल्याला टिकवायचा आहे, तोच आपल्याला वाढवायचा आहे। आपल्याला माहिती आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे। बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री माननीय अमित भाईंचा आशीर्वाद आहे। त्याचबरोबर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भक्कम साथ आपल्याला आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे प्रमुख असले तरी आदरणीय दादांचे जिवलग मित्र म्हणूनही बारामतीशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे। बारामतीमधील आदरणीय दादांच्या विविध महत्त्वाकांक्षी मंजूर प्रगतीपथावरील व नव्या विकासाच्या प्रकल्पांना आदरणीय मुख्यमंत्री महोदय निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे। राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून या बारामती परिवारातील प्रत्येकाला सामाजिक आणि राजकीय न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, याची मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या साक्षीने आपणास खात्री देते। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत, त्या तुमच्या मनात आहेत तशाच